इट वॉज माय ड्रीम टू कम टू द मायटी हिमालयाज. लिटरली आपण पहाडाच्या आत आहे. मित्रांनो, माझं पर्सनल सजेशन आहे की हिमाचलमध्ये ना काही नका खाऊ. पुढच्या गावाचं नाव आहे फागू. मित्रांनो, या रोडला आम्ही आओगे तुम कबो साजना रोड म्हणतो. मॅच. सकाळचे 5:30 वाजलेत आणि हा व्ह्यू आहे. सनराईज अजून व्हायचा आहे. मित्रांनो, गुड मॉर्निंग. आपण आता आवरून ब्रेकफास्टसाठी आलेलो आहोत. तुम्हाला एक गोष्ट दाखवायची होती. हे बघा, हे ॲपल ट्री आहे आणि याला ना असं लाल लाल लावलेलं आहे. जिथे जिथे ब्रांचेस कापले तिथे तिथे लाल लावले. ॲपल ट्री जास्त वाढू नये म्हणून ब्रांचेस कापतात. मग त्याने काय होतं की सगळे ॲपल एकाच साईज अँड शेपचे होतात किंवा एकाच साईजचे होतात. जर ट्री खूप वाढली मोठी तर काही मग छोटे ॲपल येतील, काही खूप मोठे ॲपल येतील. त्यासाठी बघा, प्रत्येक ह्याला असं म्हणजे लाल फुलं पण आहेत, पण हे असं लाल लिक्विड पण काहीतरी लावलेलं आहे. तर आपण मस्त ह्यांचं असं कॉमन एरिया इकडे. हे तर टेंट्स आहेत. इथे येताना फक्त लक्षात ठेवा की स्वतःची गाडी स्वतः चालू देऊ नका. जर तुम्हाला हाईट आणि थोडी भीती वाटत असेल, माझ्यासारखे तुम्ही असाल तर. बट मस्ट विजिट दिस प्लेस. क्रेझी. हॅलो. तर मित्रांनो, आता आपण या प्रॉपर्टीवरनं निघत आहोत. फारच सुंदर अशी ही प्रॉपर्टी आहे. किन्नर कैलासचा मला नाही वाटत इकडच्या पेक्षा जास्त म्हणजे शांत आणि क्लिअर व्ह्यू. कुठे झाडं नाहीत, मध्ये सगळं वर एकदम परफेक्ट व्ह्यू आहे हा. तर नक्की विजिट करा. तर मित्रांनो, आपल्याला खाली भैया सोडत आहेत. कारण जसं बस 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 सर, रिलैक्स रिलैक्स मेरे साथ हो. भैया ये थोड़े पाइन कोन्स चाहिए, यहाँ से उठा ले. आपण जरा पाइन कोन्स घेऊ इधर से. बघा गाईज, व्हेरी नॅरो रोड. तुम्हाला वाटेल तुमचा भाऊ उगीच घाबरला, पण नाही ना. शीट क्रेझी क्रेझी इथं. बघा भैया, आराम से. वो 4-5 बार मीम लगाना पड़ेगा गांड फट गया वाला वीडियो में. हम वीडियो बनाएंगे, अच्छा बहुत अच्छा रिव्यू देंगे आपकी जगह को. हमको बहुत मज़ा आया भैया. बस आप आराम से नीचे पहुंचा दो, इतना ही मज़ा बस हो गया. फारच क्रेजी रोड. मज़ा आ रहा है, डर भी बहुत लग रहा है. आता जरा मी चालत असल्यामुळे कमी भीती वाटते मला. बट मस्त व्ह्यू. किन्नर कैलासची रेंज अख्खी. ओके मित्रांनो, आता मी बसलो आहे ऑन द ड्रायव्हर सीट. हर हर महादेव. हा थोडा
मोठा रोड आहे म्हणून जोशमध्ये आलोय. हा तर मित्रांनो, इथून आता आपलं डिसेंट चालू होतोय. आपण हिमालयन रिजन डिसेंड करायला चालू करू आता. इट वॉज माय ड्रीम टू कम टू द मायटी हिमालयाज विथ माय ओन कार. तर हे ड्रीम आपण म्हणजे अचीव तर नाही केलं. दिस इज नॉट समथिंग दॅट वी विल अचीव. दिस वुड बी अ कंटिन्युअस प्रोसेस. नेक्स्ट टाइम डेफिनेटली विल बी मोर प्रिपेअर्ड for Spiti, for Ladakh. Let's see where life takes us. I just want to take this moment to reflect कि we have achieved this. I don't know, it's a big deal for me. मी खूप वर्ष या गोष्टीसाठी जस्ट विचार केला हे सगळं. आपल्या गाडीने खूप आपल्याला साथ दिली आहे. महिंद्रा XUV 700. आपण अशाच अजून ट्रिप्स करू, पण आत्ता तरी सध्या आय थिंक इट्स टाइम टू से बाय बाय टू द हिमालयाज. किन्नर कैलाश रेंज एवढी सुंदर बघितली. आय एम व्हेरी हॅपी. मी एक्सप्रेस नाही करू शकत हाऊ ग्रेटफुल आय एम. थँक्यू टू माय ब्युटिफुल वाईफ टू सपोर्ट मी, टू सपोर्ट माय क्रेझीनेस. असं एवढं मला नाही वाटत कोणी इझिली रेडी होत असेल असं काहीतरी मूर्खपणा करायला. टू बी ऑनेस्ट थोडासा तो मूर्खपणा आहे. एवढं लांब गाडीने स्वतःच्या येणार ड्राईव्ह करत रोज 12 तास. थँक्यू अनघा. घरच्यांना पण थँक्यू की त्यांनी जाऊन दिलं. सासू सासऱ्यांना पण थँक्यू की त्यांनी त्यांच्या मुलीला जाऊन दिलं. दॅट्स इट मोरलेस. बाय बाय. हर हर महादेव. सी यू. पण आता निघू. तर रेकॉंगमध्ये ना ॲक्च्युली मला या साईडला आपण जेव्हा कल्पावरून पहिल्या दिवशी रेकॉंगला आलेलो तेव्हा कल्पावरून जेव्हा येत होतो तेव्हा इथे एक सिग्नल झाडाच्या इथे. तर मला तो सिग्नल दिसला नाही आणि तो रेड होता. तर सिग्नल माझ्याकडनं हे झाला, ब्रेक झाला. तर लगेच तिकडे वर म्हणजे इथे रेकॉंगमध्ये पण CCTV आहे आणि चलान ऑलरेडी मला आलं आहे. असं एवढ्या छोट्या गावामध्येही एवढे रूल्स फॉलो केले जातात वगैरे. युजली आपल्या इथं बघतो आपण की गावांमध्ये असं काय एवढं नसतं, पण इथे त्याची काळजी घेतली जाते. हे बघून चांगलं वाटलं. आपण आता रेकॉंग एक्झिट केलं आहे. आपण लागलो NH5ला, हिंदुस्तान तिब्बत रोड ज्याला म्हणतात. आता ऑन द वे बॅक थोडं जास्त कॉन्फिडन्स वाटतोय मला आता, कारण हे सगळं बघायची थोडं नजर मेली आहे. आणि रस्ता खूप मस्त आहे, म्हणजे एकदम मक्खन रोड आहे. मध्ये मध्ये 2-3 पॅचेस पुढे आहेत जे तुम्हाला दाखवू की खूप लिमिटेड पॅचेस आहेत की जे खराब आहेत. पण खरंच दिस इज वन ऑफ द असं म्हणतात की वन ऑफ द ॲडव्हेंचरस रोड्स इन द वर्ल्ड. पण आहे म्हणजे खूप थ्रिल आहे इकडे चालवायला आणि मजाही येते रोड चांगला असल्यामुळे. हे कोसळलेलं दिसते. इफ यू आर पॅशनेट अबाउट ड्रायव्हिंग यू शुड डेफिनेटली प्लॅन अ रोड ट्रिप हिअर ऑन दिस रोड. दिस रोड इज व्हेरी ॲडव्हेंचरस अँड व्हेरी फन टू ड्राईव्ह. इट ऑल्सो गिव्स यू फ्यू खूप छोट्या रिव्हर क्रॉसिंग आहेत. म्हणजे असं रिव्हर पण नाही म्हणणार, स्ट्रीम जे वरून येतात काही ठिकाणी ते क्रॉस करायला लागतात. एकदम ऑफ रोडिंग आहे. तुम्ही एकदम हार्डकोर ऑफ रोडर नसाल, माझ्यासारखा सामान्य माणूस असाल आणि तुम्हाला मजा करायची आहे तर आय थिंक दिस इज द रोड. आणि द रिस्क ऑफ रॉक्स फॉलिंग कीप्स यू थ्रिल्ड. आणि ती आहे रिस्क, त्यात काय म्हणजे हेच नाही आहे. दर इज नो डाऊट अबाउट इट. हे बघ रस्त्यात दगड पडलं आहे मला. अशी दगडं पडण्याची शक्यता असते. यू नेवर नो. त्यामुळे इट्स थ्रिल टू ड्राईव्ह ऑन दिस रोड. रेकॉंगवरनं ही बस आलेली आहे आणि काही कारणांसाठी इथे थांबवलं गेलेलं आहे. वी डोंट नो वाय. आपल्याला सोडलेलं आहे. आय थिंक हा वाला तो थोडासा खराबवाला पट्टा आहे जो येतो ना लागलेला. रोड पण छोटा आहे आणि वरून तर खतरा थोडा आहेच. तर एका वेळेस एकाच म्हणजे एकच साईडच सोडतात इकडनं. एकदम धुवा झालेला आहे पुढच्या बसमुळे.
जर तुमच्यापैकी कोणी या हायवेवर ड्राईव्ह केला असेल किंवा ट्रॅव्हल केलं असेल तर प्लीज कमेंटमध्ये आम्हाला तुमचा एक्सपिरियन्स सांगा. माझा तरी एक्सपिरियन्स खूप थ्रिलिंग आहे. आय थिंक आय नो अग्री. आणि हा मस्त नाईस टनल. क्रेझी ना. लिटरली आपण पहाडच्या आत आहे. खतरनाक. ओ वाल. बरं झालं हे लोक होते, आपल्या लक्षात नसतं आलं पुढे सांगायचं. बघा गाईज, रोड इतका चांगला आहे की शिवम रोड लाईन्सची पंजाबवरनं भारत बेंज ही सलिया घेऊन आलेली आहे. त्यामुळे व्हेरी गुड रोड. बट geography wise, look down, very steep. मागचा हायलक्स वाला पॅकअप करत जा भाऊ. ही गाडी खूप आवडते मला, हायलक्स. थोडासा म्हटलं पार्ट आहे बट हा खूप थोडा. इथे येताना थोडं मला भीती वाटली होती कारण बघा असा रस्ता खचला आहे. खचलेलं वगैरे बघून आपलं मनोबळी थोडंसं खचतं. थँक्यू माय मेट. तर मित्रांनो, आज वेदर क्लिअर असल्यामुळे आपण ठियॉकपर्यंत खूपच ऑन टाईम आलेलो आहोत. म्हणून आपण ठरवलं आहे ठियॉकमध्ये एक चांगलं कॅफे आहे. तर मित्रांनो, आपण पोहोचलो आहोत या बोशो रेस्टॉरंटला. ॲक्च्युली हायवेपासून खूप लांब नाही आहे, NH5 ठियॉकमध्ये. बट सेम अगेन यार, रस्ते नाही तर खूप नॅरो आहे. त्यांच्यासाठी मे बी इट्स व्हेरी कॉमन. बट आपल्याला थोडंसं होतं, आणि मला तरी होतं थोडंसं. बट हां, व्ह्यू खूप छान आहे. हे सगळे ॲपलचे ट्रीज आहेत. स्नोपासनं त्यांना वाचवायला हे असं करतात काहीतरी. अख्खी व्हॅली दिसते आहे आणि छान पाईन ट्रीज, ॲपल ट्रीज. आणि तिकडे आग लागली वाटतं, धूर दिसतं. फॉरेस्ट फायर आहे. मित्रांनो, माझं पर्सनल सजेशन आहे की हिमाचलमध्ये ना काही नका खाऊ, तर फक्त ना एवढं ट्राय करा. दाल तडका, जिरा आलू आणि जिरा राईस. कुठेही खा, असा राईस आणि असा जिरा आलू तुम्हाला कुठेच नाही मिळणार अख्ख्या जगात. ट्राय करा आणि मला सांगा. मी माझ्या टेबलवर बसून एन्जॉय करतो, तुम्ही तुमच्या घरच्या टेबलवर बसून एन्जॉय करा. ओके, बाय. मित्रांनो, मला कळत नाही एवढं सिम्पल फूड एवढं टेस्टी कसं काय लागू शकतं माहीत नाही. क्रेझी. म्हणजे खूप बेसिक गोष्टी आहेत. आपण खरंच तुम्हाला सांगतो, आय थिंक असं जेवण, असे व्ह्यूज म्हणूनच देवभूमी, म्हणूनच देव इथं राहतं वाटतं. खतरनाक. मित्रांनो बोला. रेस्टॉरंट खूप चांगलं आहे, व्ह्यू खूप छान आहे. बट रोड थोडासा आहे. इथे गर्दी झाल्यावर काय होत असेल, आय डोंट नो व्हॉट. आपल्यासोबत असंच का होतं? नाही, आय थिंक इथं चांगला व्ह्यू म्हटलं ना ते समजून घ्यायचं. चांगला व्ह्यू म्हणजे असा डेंजरस रस्ता.
यहाँ पे ताज भी है। ये सब नहीं चलेगा हमारे ब्लॉग में, ठीक आहे? हे सगळं नाही चालणार आमच्या ब्लॉग मध्ये. मराठीत बोल. स्वतःच नाही चलेगा अभी नाही आता नाही टाकायचंय. झालं दोघांकडनंच उद्या झालं फिटोस. ओके. कसं आहे ना आम्हाला त्या ब्लॉगचं एडिटर मी आहे. कळलं का तुला? काय करायचं काय नाही तू नाही सांगायचं, ठीक आहे? edit मध्ये मी काढणार. सांगते का? काढणार नाही. सांग ना. मी सांगते का? हो काय सांगते? सांगते ना, ब्लॉगिंग करते हळूच. मला नाही आवडत, मला नाही जमत. आणि हे बघा आम्ही चाललो आहोत काहीतरी आता हळू आवाजात हे मी पादर गायचं. नक्कल करते तुझी. मित्रांनो, सो गाईज, शाहरुख खान झालं शिमल्याचा. शिमल्याचा भिजवलेला सारखा. तर मित्रांनो, आता आपण पूर्णपणे पहाडी झालेलो आहोत. तिथं आपल्या नावावर एक सातबारा झालेला आहे शिमल्यामध्ये. आपण आता पोचलोच आहोत ऑलमोस्ट. हवा आहे ऑलमोस्ट शिमलामध्ये. मस्त पहाडी टोपी आपण घेतलेली आहे. आपल्याला फ्लॅग घ्यायचा आहे, तो जो हिमालयन फ्लॅग जो आहे ना तो घ्यायचा आहे. पुढच्या गावाचं नाव आहे फागू. काय नाव आहे? फागू. का असतात? Does it rhyme with anything? Be crazy. इथं आपण शी करू आणि सगळ्यांना सांगू की आम्ही फागू मध्ये हागू. अंगना फूल खिलेंगे बरसेगा सावन, बरसेगा सावन झूम झूम के. दो दिल ऐसे मिले. काय रेकॉर्ड करते फक्त मला माझ्या एलिमेंट मध्ये राहू दे ना असं प्लीज. हो का? डेटा प्रायव्हसी. रेकॉर्डिंग स्टार्ट केल्यावर डान्स सुचला तुला. तर मित्रांनो, आपण शिमलामध्ये पोहोचलेलो आहोत. तुम्ही बघू शकता आता सुंदर छोटी छोटी घरं आहेत. मित्रांनो, या रोडला आम्ही आओगे तुम कबो साजना रोड म्हणतो. आणि त्या पिक्चरमध्ये असेच काही रोड दाखवले. शिमल्यामध्ये रात्री आम्ही थोडंसं मॉल रोडला फिरलो, थोडंसं टुरिस्टी गोष्टी केल्या. ॲक्च्युली आम्हाला माहीत नाही पुढे आम्ही काय करणार आहे, कारण ॲक्च्युअल प्लॅन तर जायचा होता काजाला. जे काही अनफॉर्च्युनेट इव्हेंट्समुळे पुढे जाणं आम्हाला सेफ नाही वाटलं. तर पाहत राहा जर्नी की अगला स्टॉप